कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी दूषित झालेलं आहे। केमिकल युक्त पाणी सोडल्याने पाण्याचा कलर हिरवागार झालाय। सध्या हे पाणी वापरासाठी नदीकाठच्या गावांना पुरवले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। राज्यामध्ये पावसानं उशिरा आगमन केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडलेला आहे। आता अनेक ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर पाण्याची टंचाई आहे ते आता आपल्याला भासताना पाहायला मिळते आहे। सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे कृष्णा नदी पात्र आणि याच कृष्णा नदीचं पाणी हे दूषित असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। हिरवगार असं पाणी आहे आणि माझ्या पाठीमागे आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीनं हे पाणी आहे ते हिरवगार पाणी आहे। ह्याच पाण्याची जी पुरवठा आहे तो नागरिकांना केला जातोय। लगतची जी गावं आहेत शिवडे असेल, या ठिकाणचं बिकेश्वर वडोले असेल, हनुमानवाडी असेल, उमरज असेल, या परिसरामध्ये ह्याच पाण्याचा पुरवठा केला जातोय आणि हे पाणी जरी वापरासाठी पुरवठा केला जात असला तरी मात्र ह्या पाण्यामुळे त्वचेचे रोग देखील होण्याची दाट शक्यता आहे ती वर्तवली जाते। अतिशय दुर्गंधी आहे की पाण्याची एकंदरीत आपल्याला साईडला थांबलं तर आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे प्रशासनाने देखील लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं हा पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातोय, अनेक शासकीय पाण्याच्या ज्या योजना आहेत त्या पाण्याच्या योजनेतून ह्या केला जातोय, मात्र तो आता फिल्टरेशन करून पाणी नागरिकांना वापरासाठी देखील दिलं पाहिजे असं सध्या तरी आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळं या ठिकाणी प्रशासनानं लक्ष घालून या ठिकाणचा पाणी पुरवठा ज्या ठिकाणी गावांमध्ये होतोय त्या गावांमध्ये आता दक्षता घेण्याची गरज आहे ती आता या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, उमरज, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।